नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि जवळपास 15 वर्षापासून अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती, त्या समितीला कुठंतरी 14 ते 15 वर्षानंतर यश आपल्याला मिळताना दिसत आहे. कुठंतरी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपल्या महाराष्ट्र सरकारने शासकीय कार्यालयात कोणते नियम लादलेले आहेत, कोणते नियम बंधनकारक केलेले आहेत, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. तर मित्रांनो, शासकीय कार्यालयात बोला मराठी, लिहा मराठी. तर अशा पद्धतीनं बोला मराठी, लिहा मराठी. महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये, बोलण्यामध्ये व्हावा या उद्देशानं हे पाऊल आता महाराष्ट्र शासनाने उचललेलं आहे. राज्य सरकारने दिलेले आदेश पालन न केल्यास ते कर्मचारी निलंबित होतील, अशा पद्धतीनं सांगण्यात येत आहे. मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता मराठी भाषा धोरणातील शिफारशीची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे. तर इतक्या दिवसानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून एक आपल्याला संधी मिळाली असं म्हणावं लागणार आहे. आणि आता सर्व सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा संवाद आणि पत्रव्यवहार करणं बंधनकारक केलेले आहे. मग त्यामध्ये तुम्ही पंचायत समिती पाहू शकता, जिल्हा परिषद पाहू शकता, मोठमोठाली आणखी कार्यालय, जे सरकारी कार्यालय असतील त्यामध्ये मराठी लिहिणं, मराठी बोलणं बंधनकारक असणार आहे. असं नाही केल्यास जे कर्मचारी इथून निलंबित होणार आहेत. याच्या अगोदर हिंदीचा जास्त वापर होत असे किंवा इंग्लिशचा वापर होत असे. मग हा मराठी भाषेचा एक अभिमान व्हावा, मराठी भाषा आणखी उंच्या याच्यावर जावावी या हेतूनं मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राला एक हे दिलेलं आहे. त्याचे कौतुकाची बाब म्हणून महाराष्ट्र शासनाने आता सर्व नियम बंधनकारक केल्याचे दिसत आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालय असतील, निमशासकीय कार्यालय असतील, स्थानिक स्वराज्य संस्थातील शासन मंडळे असतील, शासन अनुदानित कार्यालयामध्ये मराठीत बोलणं सक्तीचे आता करण्यात आलेले आहे. कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगताशी व अभ्यांगतेनेशी अधिकारी कर्मचारी मराठी भाषेत संभाषण करणं अनिवार्य आहे. आधी अपंगचा याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. अधिकारी व कर्मचारी मराठीमध्ये संवाद न साधल्यास आणि त्या संदर्भात तक्रार आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. ते एक अभिमानाची आपल्या सर्वांसाठी बाब आहे की मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा. तुम्ही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे, ठाणे, कोकण किनारपट्टी यालगत जर आपण विचार केला तर या ठिकाणी बाहेरून आलेले सर्वाधिक लोक आहेत, कामगार लोक आहेत. इकडं सर्वात जास्त हिंदी बोलल्या जाते, इंग्लिश बोलल्या जाते. म्हणून मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा या हेतूने सर्व प्रशासकीय इमारती असतील, प्रशासकीय कार्यालय असते, यामध्ये मराठीचा आता वापर करणे बंधनकारक केल्याचे दिसून येत आहे. सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेशवहन मराठीतच असतील व कार्यालयीन स्तरावर सर्व प्रकारचे सादरीकरण व संकेतस्थळ मराठीतच करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. तर याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने एक मोठं पाऊल उचललं होतं की आपले जे आपण शॉप टाकतो, दुकान टाकतो, त्यावर सुद्धा मराठीतच आपल्या दुकानाची पाटी लिहिणं बंधनकारक केलेलं होतं. याच्या अगोदर कसं उर्दू, हिंदी, इंग्लिश याचा वापर होत असे, परंतु जे दुकानदार या नियमाचं पालन न केल्यास त्यांच्यावरसुद्धा कारवाईचे आदेश दिले होते आणि ती चालू आहे कारवाई. जवळपास सर्व 90% दुकानदारांनी आपले बोर्ड जे आहे मराठीतच लावलेले आहे. राज्य सरकारतर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या संगणकाच्या कळफलावरील अक्षर, कळमुद्रा रोमन लिपीसोबत मराठीत असणं आवश्यक आहे. ते त्याचे हे निकष आहे थोडक्यात.
मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचे काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवलेले आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये तसंच सर्व बँका इत्यादीमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचना फलक, अधिकाऱ्याचे नामफलक, अर्ज नमुने मराठीत असणं आवश्यक आहे. हे आताच पॉईंट सांगलेलं आहे की शासनाने मागच्या काळामध्ये सर्व दुकानदारांना आपलं दुकानदाराचे फलक जे आहे मराठीतच असणं गरजेचं आहे. नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार अशी सुद्धा कारवाई केलेली आहे. आणि आता एक सर्वात मोठं पाऊल म्हणजे शासकीय कार्यालयात इमारतीमध्ये सर्व ठिकाणी मराठी बोलणं, ऐकणं, संभाषण करणं या सर्व बाबी मराठीतच होण्यासाठी त्याची अंमलबजावणी आता सर्व स्तरावर होताना दिसत आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.